स्मिता तिच्या मम्मीसोबत फोनवर बोलत असते. अगं मम्मी, तुला माहितीच आहे, काही दिवसातच माझी डिलिव्हरी होईल. डॉक्टरांनी जवळचीच तारीख सांगितली आहे आणि अशातच माझी फुल टाईम मेड गावाला 2 महिन्यासाठी गेली आहे आणि आता इतक्या लवकर नवीन कामवालीसुद्धा नाही भेटणार आणि तू पण दादाजवळ अमेरिकेत जाऊन बसली आहेस. स्मिताची मम्मी तिला म्हणाली, अगं मग तू एवढं टेन्शन का घेतेस? तुला नवीन कामवाली बाई पाहायची काहीच गरज नाही आहे. तुझी सासूबाई आहे ना, ती कधी कामी यायची. अजून तरी चांगली खटाखट आहे माझी विहीनबाई आणि तू तर तिला इतक्या वर्षांनी आजी बनवणार आहेस. मग तुझ्यासाठी एवढं केलं म्हणून काय झालं? जेवढे दिवस तुला गरज आहे तेवढे दिवस काम करून घे, नंतर पाठव मग त्यांच्या घरी. आपल्या मम्मीचं हे बोलणं ऐकून स्मिताच्या डोळ्यात चमक आली. स्मिता म्हणाली, अगं मम्मी, तू तर खूप चांगली आयडिया दिली. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा शशी घरी आला तेव्हा स्मिताने तोंड पाडून त्याला पाणी दिले. तेव्हा शशी स्मिताला म्हणाला, अगं स्मिता, एवढी का उदास आहेस? काय झालं आहे का? काय त्रास होतोय का तुला? नाही, मला काही त्रास होत नाही. मी विचार करत होते की तुमच्या आईबाबांना थोड्या दिवस इथे बोलवले असते. पण काय स्मिता? पण मागच्या वेळेस जे झालं होतं त्यामुळे सासूबाई तर नाराज नाही ना? अरे नाही, मी माझ्या आईबाबांना चांगलं ओळखतो. आपण बोलावल्यावर पळत येतील ते दोघे इकडे. अहो ऐकता का, आज शशीचा फोन आला होता. सुनंदाबाई त्यांच्या नवऱ्याला सुरेश रावांना खूप आनंदात सांगत होत्या. हे ऐकून सुरेश रावांच्या आनंदाचा पाराच नाही राहिला. होय, इतक्या दिवसानंतर चला, त्याला आपली तर आठवण आली म्हणायची. काय म्हणता, ठीक तर आहे सर्व तिकडे? खरं म्हणजे सुनबाईची डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे ना, म्हणून त्यांच्या घरी आपल्या दोघांना तो बोलावत आहे. सुनंदाबाई तर मुलाचा फोन आला म्हणून खूप खुश होत्या, पण मागच्या वेळी जे घडलं ते आठवून परत नाराज झाल्या. खरं तर मागच्या वर्षी सुनंदाबाई आणि सुरेशराव आपल्या मुलाच्या घरी काही दिवस राहायला गेले होते. त्यांच्या सुनबाईंनी ओळखलं होतं की आपली सासूबाई खूप साधी सरळ बाई आहे आणि म्हणूनच स्मिताने या गोष्टीचा फायदा उचलायला चालू केलं होतं. पूर्ण दिवस बिझी असल्याचे नाटक करायची आणि सगळे घरातले काम सासूबाईलाच करायला सांगायची. हे पाहून सुरेशरावांना खूप वाईट वाटले. म्हणून ते स्मिताला म्हणाले की सुनबाई, तुझ्या सासूबाईचे वय झाले आहे, दमून जाते दिवसभर काम करून, थोडंफार काम तू करत जा ना. सुरेशराव एवढंच म्हणाले तर स्मिताने घरात तमाशा केला होता. स्मिता त्या दोघांना खूप काही वाईट साईट बोलली होती. सुनबाई आणि सुरेशराव काहीच नाही बोलले, स्वतःचा अपमान सहन करत गेले आणि शशी आपल्या बायकोसमोर काहीच बोलू शकला नाही. सुनंदाबाई आणि सुरेशराव आपला मानसन्मान राखण्यासाठी मुलाच्या घरातून परत स्वतःच्या घरी आले. सुनबाई मागच्या आठवणीत मग्न होत्या. सुरेशराव म्हणाले, अगं सुनंदा, कोणत्या आठवणीत तू एवढी मग्न आहेस? अजून तू विचारच करत आहेस का? पटकन आपल्या बॅगा भरायला घे. तुला तर माहितीये, शशीच्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेले आहे. कितीतरी वर्षानंतर आपल्या मुलाच्या घरी आनंद येणार आहे. सुनंदाबाई म्हणाल्या, बरोबर आहे तुमचं. मी आता निशाला सांगून येते की आम्ही काही दिवसांसाठी आमच्या मुलाच्या घरी चाललो आहे. खरं तर सुनंदाबाई आणि सुरेशरावांनी आपल्या घराचा एक हिस्सा रेंटवर दिला होता, जिथे निशा आणि निखिल त्यांच्या क्यूट मुलगा चिनू बरोबर राहत होते. निशा आणि निखिल दोघेजण त्यांच्याच घरी टिफिन सर्व्हिसचे काम करायचे. शेजारीत मुलींचे हॉस्टेल होते, त्यामुळे त्यांचा धंदा चांगला चालायचा. काही वर्षातच सुनंदाबाई आणि निशामध्ये मायलेकींसारखं नातं निर्माण झालं होतं. निशाच्या मुलावर, चिनूवर त्याच्या सख्खी आजीपेक्षा जास्त प्रेम सुनंदाबाई करत होत्या. अगं निशा, ए निशा, सुनंदाबाई आवाज देत होत्या. हो काकू, आलेच. निशा हात पुसत किचनमधून बाहेर आली. अगं निशा, एक गुड न्यूज आहे, मी आजी होणार आहे. अरे वा काकू, ही तर खूप आनंदाची बातमी दिली तुम्ही, निशा आनंदाने म्हणाली. हो निशा, आमच्या तर मुलाने पूर्ण 6 महिन्याची तयारी करून यायला सांगितले आहे. अजून तर सगळी पॅकिंग पडली आहे. तू तुझ्या टिफिनचे काम उरकून मला मदत करायला ये. इतक्यातच निखिलचा आवाज आला की निशा, मी टिफिनचे काम पाहतो, तू काकूंना मदत करायला आत्ताच जा. निशाने सुनंदाबाईंना बॅग भरायला मदत केली आणि त्यांच्या सुनेसाठी दोघींनी मिळून डिंकाचे लाडू केले. जाताना प्रवासात खायला एक टिफिन सुद्धा पॅक केला. दुपारच्या ट्रेनने दोघे आपल्या मुलाच्या घरी जायला निघाले. पोहोचल्यावर शशीने त्यांना स्टेशनवरून कारने घरी नेले. घरी पोहोचताच सुनेला भेटल्यावर सुनंदाबाईंनी आणि सुरेशरावांनी सगळा मागचा राग, रुसवा सोडून तिला खूप खूप आशीर्वाद दिले. सुनंदाबाईंनी घरी पोहोचताच घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी घेतली. सगळे घर जे कामवालीच्या गैरहजेरीत अस्ताव्यस्त होते, सुनंदाबाईंनी येताच ते घर व्यवस्थित केले. दररोज न चुकता त्यांच्या सुनेला त्या पौष्टिक जेवण बनवून द्यायच्या.
सुनेच्या तोंडात तर जसा काय साखरेचाच कारखाना आला होता. दिवसभर आई आई म्हणून गोड बोलून त्यांच्याकडून स्वतःचं सगळं काम करून घ्यायची. काही दिवसातच स्मिताने एका मुलीला जन्म दिला. आजी आजोबांचे तर पायच जमिनीवर नव्हते. अहो पहा ना, ही सेम माझ्यासारखीच दिसते, सुनंदाबाई आनंदात सुरेशरावांना म्हणाल्या. अजिबात नाही हा, माझी नात तर नाकी डोळी माझ्यासारखीच आहे. अरे हिने तर माझ्या अंगावर सुसू केली, सुरेशराव बाळाला सुनंदाबाईकडे देत म्हणाले. सगळे तिथले लोक जोरजोरात हसायला लागले. बाळ झाल्यानंतर सुनंदाबाईंनी सुनेची खूप सेवा केली. बाळाला सांभाळणे, बाळाची बाळुती धुणे, किचनमध्ये काम, सुनबाईसाठी वेगळे जेवण करणे. सुनंदाबाईचे वय झाले होते तरी पण आपल्या सुनेला त्रास नको म्हणून पूर्ण दिवस आपल्या नातीच्या आणि सुनेच्या ठेवत हजर राहायचे. सुनंदाबाईचे गुडघे खूप दुखायचे तरीही त्या घरातले काम खूप प्रेमाने करत होत्या. सुरेशराव सुद्धा त्यांना घरकामात मदत करायचे. एकंदरीत स्मिताचे बाळातपण सुनंदाबाईंनी खूप प्रेमाने केले. पाहता पाहता 2 महिने झाले होते. बाळामुळे सुनंदाबाई आणि सुरेशरावांचा वेळ कसा जात होता ते कळतच नव्हते. हळूहळू बाळाला सुद्धा आपल्या आजी आजोबांच्या हाताचा स्पर्श कळायला लागला. ही गोष्ट सुनबाईला म्हणजे स्मिताला खटकायला लागली होती. काही दिवसातच स्मिताची कामवाली बाई गावावरून परत आली. सुनंदाबाई नाकार देत होती तरी स्मिताने कारण सांगत कामवालीला परत बोलावले की सासूबाई दिवसभर काम करून आणि बाळाला सांभाळून थकून जातात. एक दिवस सुनंदाबाई बाळाला चमच्याने दूध पाजत होत्या तर बाळाला थोडा खोकला येऊन थोडीशी उलटी झाली. मग काय, स्मिताला तर काहीतरी कारणच हवं होतं. स्मिताने आणि शशीने बाळाला सांभाळायला एक दिवसभर आया ठेवली. बाळाची सगळी जबाबदारी त्यांनी आईला दिली होती, पण सुनंदाबाईचा जीव बाळातच होता, त्यामुळे कधी कधी त्या बाळाला घेत होत्या. एक दिवस स्मिता आणि शशी बाहेर गेले होते. बाहेर जाताना त्यांनी बाळाला आयाला सांभाळायला दिले होते. बाळ लगातार रडत होते. आया तिला शांत करण्यासाठी खूप प्रयत्न करत होती, पण बाळाचे रडणं काही बंद होत नव्हते. सुनंदाबाईंना बाळाचे रडणे बघवले नाही म्हणून त्यांनी बाळाला आयाकडून घेतले आणि बाळाच्या बेंबीवर हिंगे लावले. बाळ हळूहळू शांत झाले आणि आपल्या आजीचा स्पर्श ओळखून हसायला लागले. हे आयाला खटकले. काही वेळाने जेव्हा मुलगा आणि सुनबाई परत येतात तेव्हा आया त्यांचे कान भरवते. मॅडम, माझी गरजच नव्हती तर मला कामावर का ठेवले? तुमचे सासू सासरे तर मला बाळाला हात सुद्धा लावून देत नाही. थोड्या वेळापूर्वी माझ्याकडून बाळाला हिसकावून घेतले. मी आता या घरात काम नाही करणार. दोघे नवरा बायको तर सुनंदाबाईवरच भडकले आणि आयाला मनवायला लागले. सुनंदाबाई आणि सुरेशराव अपमानाचा बोट पीत बसले आणि अजून काय करू शकले असते. बाळाच्या प्रेमाखातर मुलाचे घर सोडून सुद्धा जाऊ शकत नव्हते. सुनंदाबाई रूममध्ये जाऊन रडत होत्या. सुनबाई तर परक्या घरातून आली आहे, पण मुलगा तर आपल्या पोटचा आहे. आता तर मला लाज वाटते त्याला आपला मुलगा म्हणायला. आता असे सुरू झाले होते की दिवसभर आया बाळाला सांभाळत होती. सुनबाई दिवसभर मोबाईलवरच असायची आणि सुनंदाबाईच्या अंगावर किचन सांभाळायची जबाबदारी आली होती. एवढंच नाही तर आयाचा स्वयंपाक सुद्धा सुनंदाबाईंनाच करावा लागत असे. सुरेशराव आपल्या बायकोचे हे हाल पाहून मनातल्या मनात कुडत असायचे. एक दिवस स्मिता सुनंदाबाईंना म्हणाली की आई, माझ्या उद्या काही मैत्रिणी घरी येणार आहे, तर त्यांच्यासाठी नाश्ता पाण्याची सोय तुम्ही करा. तुमच्या हाताला खूप चव आहे आणि त्यांच्यानंतर चहा कॉफीचं सुद्धा तुम्हीच पहा. संध्याकाळी जेव्हा स्मिताच्या मैत्रिणी घरी आल्या तेव्हा सुनंदाबाईंनी त्यांना खूप मान सन्मानाने बसवले. आपल्या हाताने बनवलेले समोसे आणि वडे त्यांना खायला दिले. त्यांचा खूप पाहुणचार केला. सुनंदाबाई नंतर किचनमध्ये जाऊन भांडी साफ करायला लागल्या. पण अचानक त्यांनी जे ऐकलं त्यांना त्यांच्या कानावर विश्वास नव्हता बसला. स्मिताच्या मैत्रिणी स्मिताला म्हणत होत्या की स्मिता, तुला तर कामवालीबाई खूप भारी भेटली आहे. एवढं स्वादिष्ट जेवण बनवते. किती पगार घेते ग? अशीच कामवाली आम्हाला सुद्धा शोधून दे ना. या बोलण्यावर स्मिता खिदी हसायला लागली. पण तिला एवढं सुद्धा नाही म्हणावलं गेलं की ती कामवाली बाई नाही तर माझी सासूबाई आहे. थोड्या वेळातच सुनंदाबाई आपले हात धुवून बाहेर आली आणि सगळ्यांसोबत बसल्या. स्मिताच्या मैत्रिणी विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहू लागल्या. तेव्हा सुनंदाबाई म्हणाल्या, तुमच्या माहितीसाठी सांगते की मी कामवाली बाई नसून तुमच्या मैत्रिणीची सासूबाई आहे. तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं नाही, मग मीच विचार केला की मीच सांगून टाकते. सगळ्या मैत्रिणी चकित झाल्या आणि स्मिताकडे आश्चर्याने पाहू लागल्या. सुनंदाबाई म्हणाल्या, सुनबाई, मान्य आहे की तुझ्यासाठी मोलकरीण ठेवणे हे तुझे स्टेटस आहे, पण आपल्या सासूला मोलकरीण बनवणे हे कोणते स्टेटस आहे? सुनबाईने तर हे ऐकल्यावर भुवयात आणल्या. स्मिता तेव्हा तर काही नाही बोलली, पण सगळ्या मैत्रिणी गेल्यावर घरात तमाशा उभा केला. आई वडिलांसाठी तर आश्चर्याची गोष्ट तेव्हा झाली जेव्हा त्यांच्या मुलांनी सुद्धा त्यांची बाजू समजून नाही घेतली.
तुला एवढ्या छोट्या गोष्टीसाठी पराचा कावळा बनण्याची काय गरज होती आई? शशी बोलला. जे आजपर्यंत आपल्या छोट्या नातीसाठी आपले तोंड बंद करून बसले होते, आज त्यांचा संयम तुटला. छोटी गोष्ट? तुझ्या आईला इथे मोलकरणीची उपमा दिली आणि तुला ही छोटीची गोष्ट वाटते? माफ कर शशी, आजपर्यंत आम्ही सगळं गपचूप सहन करत आलो, पण आता पाणी डोक्यावरून जात आहे. जर आम्ही या घरात एका क्षणासाठी थांबलो तरी हा माझ्या बायकोचा अपमान असेल. असे म्हणता सुरेश रावांनी आपल्या बायकोसोबत त्यांच्या बॅगा पॅक केल्या आणि बाळाला लांबूनच पाहून निघून गेले. ज्या सुनेची डिलिव्हरीत एका आईसारखी सेवा केली होती, त्याच सुनेने त्यांना बेइज्जत करून तिच्या घरून हाकलून लावले होते आणि त्यांच्या मुलाने त्यांना थांबवले सुद्धा नव्हते. सुनंदाबाई आणि सुरेशराव पहिली ट्रेन पकडून घरी पोहोचले. दोघांच्या मनात एकच विचार चालला होता की या म्हातारपणात सगळ्यात जास्त गरज हे आपल्या मुलाची असते. आता इथून पुढे ते दिवस कसे घालवतील? त्यांना फक्त महिन्याचे भाडे येत होते, त्याशिवाय त्यांच्याकडे पैसे कमवण्याचे कोणतेच साधन नव्हते. सगळी जमापुंजी त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि त्याला सेटल करण्यासाठी घालवली होती. सुरेशरावांना ही गोष्ट मनाला खूप टोचत होती. त्यांना खूप टेन्शन आले होते की या वयात आता घर कसे चालवायचे. घरी येताच त्यांनी दरवाजावरची बेल वाजवली तर निशा आणि निखिलच्या अगोदरच चिनूने दरवाजा उघडला. अरे आजी आजोबा आले, तुम्ही कुठे गेले होता आम्हाला सोडून? निशाने दरवाजा उघडला तर चिनूने त्या दोघांना मिठी मारली आणि इकडे निशाच्या चेहऱ्यावर त्यांना पाहून आनंद आणि आश्चर्याचे भाव होते. तिला समजत नव्हते की काका काकू तर 6 महिन्यासाठी गेले होते आणि इतक्या लवकर आले कसे. पण लवकरच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून निशाला आणि निखिलला समजले की काहीतरी झाले आहे. काका काकू तुम्ही हातपाय धुवून फ्रेश व्हा, तोपर्यंत मी तुम्हाला चहा नाश्ता बनवून आणते. निशा म्हणताच सुनंदाबाईचे डोळे भरून येतात. जसा त्यांनी आपल्या रूमचा दरवाजा खोलला, आपल्या रूमला पाहून सुनंदाबाईंना आनंद झाला. पण सुरेशरावांच्या डोक्यात राहून राहून त्याच गोष्टी फिरत होत्या. जसा त्यांनी रूममध्ये पाय ठेवला त्यांच्या छातीत दुखू लागले. सुनंदाबाई त्यांना सांभाळणारच तो सुरेशराव खाली पडले होते. सुनंदाबाईचा आवाज ऐकून नीता आणि निखिल तिथे पळत आले, पण तोपर्यंत सुरेशरावांच्या हृदयाचा झटका एवढा तीव्र होता की त्यांनी तिथे जीव सोडला होता. सुनंदाबाईच्या अंगावर जसा काय दुःखाचा डोंगर कोसळला होता. नीता आणि निखिलने त्यांना कसे तरी सांभाळले. मुलाला आणि सुनेला ही गोष्ट कळवली तर ते आले आणि एक कर्तव्य म्हणून अंतिम संस्कार करून गेले सुद्धा. पण आपल्या आईची हालचाल विचारायचे सुद्धा त्यांनी कष्ट घेतले नाही. पण भाडेकरूंनी म्हणजे निशा आणि निखिलने प्रत्येक क्षणाला सुनंदाबाईंना सहारा दिला होता. हळूहळू दिवस सरत होते आणि सुनंदाबाई सुद्धा आता दुःखातून हळूहळू बाहेर येत होत्या. एक दिवस निशाचा मुलगा चिनू खूप आजारी पडला, त्यामुळे त्याला दिवसभर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले होते. सुनंदाबाईंना तर स्वयंपाकाची आवड होती, म्हणून निशाच्या गैरहजेरीत सुनंदाबाईंनी टिफिन सर्व्हिसचे काम सांभाळले. सगळ्या गिरायकांना त्यांच्या हातचे जेवण खूप आवडले आणि हॉस्टेलच्या मुली तर त्यांच्या जेवणाच्या फॅन झाल्या होत्या. त्यावेळेस सुनंदाबाईंना कळाले होते की निशा आणि निखिलने स्वतःचे घर खरेदी केले आहे आणि तिथेच ती दोघे रेस्टॉरंट उघडणार आहे. खरं तर त्यांनी हे नवीन घर 2 महिन्यापूर्वीच खरेदी केले होते, पण काका गेल्यानंतर त्यांना काकूला एकटे सोडायचे नव्हते. त्यामुळे काकूला सांभाळण्यासाठी त्यांनी आपला गृहप्रवेश थोडा लांबणीवर टाकला होता. ही गोष्ट कळाल्यानंतर सुनंदाबाईचे मन भरून आले होते. नंतर त्या स्वतःला सांभाळत निशाजवळ गेल्या आणि तिला अभिनंदन म्हणत तिच्या गळ्यात पडले. सुनंदाबाई निशाला म्हणाल्या, बाळांनो, मला एवढा पण जीव लावू नका की मी तुम्हाला जाऊन देणार नाही. सुनंदाबाई निशाला आश्वासन देत म्हणाल्या की आता त्या ठीक आहेत आणि सगळी तयारी करत त्यांना जड मनाने निरोप दिला. पण आता सुनंदाबाई पूर्ण एकट्या पडल्या होत्या. भाड्याने येणारा पैसा सुद्धा आता बंद झाला होता. या वयात आता स्वतःचा खर्च पाणी कसा सांभाळू? ज्या मुलावर सगळ्या आयुष्याची जमापुंजी खर्च केली, आता त्याच मुलाने माझ्या म्हातारपणात स्वतःशीच बोलता बोलता त्यांचे अश्रू गालावर आले. पुढचे जीवन आता कसे जगू या विचारात त्या होत्या, तर दारावरची बेल वाजली. पाहिले तर दरवाजावर काही हॉस्टेलच्या मुली होत्या. सुनंदाबाईच्या जवळ येऊन टिफिन सर्व्हिसबद्दल आग्रह करू लागल्या. काकू, तुमच्या हातचे जेवण खूप टेस्टी होतं, प्लीज तुम्ही टिफिन सर्व्हिस सुरू करा ना. एकूण सुनंदाबाई विचारात पडल्या. आतमध्ये येऊन आपल्या नवऱ्याच्या फोटोसमोर उभी राहून म्हणाल्या, अहो हे कसं शक्य आहे? या वयात नवीन सुरुवात कशी करू? पण अशक्य तरी काय आहे? विचार करता करताच त्यांच्या डोळ्यात चमक आली. मनातल्या मनात त्यांनी त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचा निर्णय घेतला. जवळच निशा आणि निखिलचे घर होते. निशाला फोन करून त्यांनी आपल्या घरी बोलावले आणि टिफिन सर्व्हिस सुरू करण्याबाबत मदत मागितली. 2च दिवसात सुनंदाबाईंनी निशाच्या मदतीने टिफिन सर्व्हिसचे काम चालू केले आणि त्यांची मदत करायला 2 मुली सुद्धा ठेवल्या, ज्या पूर्ण दिवस बाहेर पळापळीचे काम सांभाळत होत्या.
थोड्याच दिवसात त्यांना चांगली कमाई होऊ लागली. काही हॉस्टेलच्या मुलींना सुनंदाबाईचा स्वभाव एवढा आवडला होता की त्या सुनंदाबाईच्या घरात भाड्याने राहू लागल्या. आता सुनंदाबाईचा एकटेपणा दूर झाला होता. एक दिवस काही मुलींनी सुनंदाबाईच्या जेवणाची स्तुती करता करता त्यांची व्हिडिओ सोशल मीडियावर टाकली. पाहता पाहता त्यांचा व्हिडिओ आगीसारखा पसरला आणि सुनंदाबाईच्या स्वादिष्ट जेवणाची चर्चा लांब लांबपर्यंत पोहोचली. आता तर त्यांचे काम अजून वाढले होते. इकडे त्यांची व्हिडिओ त्यांच्या सुनेने पाहिली तर तिची हालत पाहण्यासारखी झाली होती. झटकन शशीला व्हिडिओ दाखवता दाखवता म्हणाली, पहा तुमच्या आईच्या स्वादिष्ट जेवणाची चर्चा पूर्ण देशात होत आहे. किती कमवत असतील. बाप रे बाप. तुमच्या नोकरीने तर आपल्या घराचा खर्च खूप मुश्किलीने होतो. तुमच्याच आईकडून काहीतरी मदत मागा. त्यांचे काम एवढं चांगलं चालले आहे तर मग आपण जायचं का त्यांच्याकडे राहायला. आणि तसं पण तुमचे वडील आता या जगात नाही राहिले तर आईंना सुद्धा एकटेपणा जाणवत असेल ना. हे सगळं पाहून तर शशीला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला होता. बायकोची ऐकल्यानंतर शशीने आईजवळ राहायला जाण्याचा प्लॅन बनवला. दुसऱ्या दिवशी दोघे आपल्या मुलीला घेऊन सुनंदाबाईच्या घरी पोहोचले. तिथले दृश्य पाहून स्मिताचे डोळे मोठे झाले होते. तिथे जशी काय जत्रा भरली होती. सगळीकडे गर्दी होती. मीडियावाले सुनंदाबाईचा इंटरव्ह्यू घेत होते. दोघे नवरा बायको एका कोपऱ्यात जाऊन उभे राहिले होते. ते दोघे स्वतःला आपल्याच घरात परक्यासारखे समजत होते. सुनंदाबाईंनी त्या दोघांना पाहिलेच पण त्यांना दुर्लक्षित करून परत स्वतःच्या कामात बिझी झाल्या होत्या. गर्दी थोडी कमी होताच दोघे स्मिता आणि शशी सुनंदाबाईच्या पायाशी जाऊन बसले. सुनंदाबाईंनी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव न दाखवता त्यांना आशीर्वाद दिले. आपल्या नातीला एवढ्या दिवसांनी पाहिल्यानंतर तिच्यावर खूप प्रेम केले आणि परत स्वतःच्या कामात बिझी झाल्या. इतक्यातच शशीने पाठीमागून आवाज दिला, आई आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आजपासून आम्हाला तुझ्या जवळच राहायचे आहे. सुनंदाबाई त्यांना तिरक्या डोळ्यांनी पाहत म्हणाल्या, पण मला तुमच्याजवळ राहायचे नाही. या म्हातारपणात मला इज्जतीने राहायचे आहे. कोणाच्या घरची मोलकरीण बनून नाही राहायचे. आता हाच सगळा माझा परिवार आहे. आई पण या घरावर सुद्धा आमचा थोडा तरी हक्क आहे ना. सुनबाई स्मिता बोलली, हक्क तर तुमचा त्याच दिवशी संपला होता जेव्हा मी आणि तुझे बाबा तुमच्या घरातून अपमानित होऊन बाहेर निघालो होतो. लांबून आला आहात, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन घ्या आणि प्रवासात सुद्धा तुम्हाला टिफिन पॅक करून देते. बोलता बोलता सुनंदाबाई परत आपल्या कामात बिझी झाल्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणि अभिमानाचे हास्य होते. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.